नमस्कार शेतकरी मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा विषय काय आहे, खोडवा ऊस कारखान्याला गेल्यानंतर तो मोडून परत लागवड करणं खरंच योग्य आहे का? किंवा खरंच त्याचा आपल्याला फायदा होतो का? तर झाला असा विषय की माझा एक मित्र आहे, तो जॉबला असतो आणि तो आता सध्या गावाकडे आला होता. तर तो भेटल्यानंतरच त्यानं सांगितलं की बाबा माझा एक 2 एकर ऊस आहे आणि तो मोडून मी परत करणार आहे. तर तो का करणार आहे, तर यावर्षी मला ॲव्हरेज कमी पडले आणि पुढच्या वर्षी तर याच्यापेक्षाही कमी ॲव्हरेज पडेल, म्हणून तो काय म्हटला, यावर्षी जे दुसरं खोडवं आहे ते मोडणार आहे, परत मी लागवड करणार आहे. तर किती ॲव्हरेज पडले त्याला विचारलं असता, तो म्हणला यावर्षी साधारण 45 टनाच्या आसपास ॲव्हरेज पडले आणि अपेक्षेपेक्षा कमी आहे. तर म्हणलं ठीक आहे, म्हणलं यावर्षी काय झाले, पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या शेतातील अन्नद्रव्य आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य ते लिचावट झाली आहेत. तर ठीक आहे म्हणलं, मी एक तुला साधं सोपं नियोजन सांगतो, ते पटते का बघ म्हटलं, त्याच्यानंतर तुला जो करायचं आहे ते कर. किंवा आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना हे पडलेला प्रश्न असेल, तर त्याला मी सांगितलं जर मोडायचा असेल तर तुला साधारणतः एकरी खर्च किती येतो त्याचं गणित जो सांगतो मला सुरुवातीला. तर त्याला जर परत मोडून करायचं म्हटलं तर एकरी साधारणतः एक 20,000 ते 22,000 रुपयाचा खर्च आहे. आता तो खर्च काय आहे, तर आपल्याला सुरुवातीला 2 वेळा रोटर मारून घ्यावं लागते. 2 वेळा रोटर मारल्यानंतर 1 वेळा नांगराची पलटी मारून घ्यावी लागते आणि परत सरी आलं आणि त्याच्यानंतर बेनं आलं किंवा रोपं असतील नर्सरीतली आणि त्याच्यासाठी लागणारे परत मजूर म्हणजे लागवड करण्यासाठी. तर हा एकंदरीत खर्च किती येतो, तर ₹2,000 प्रति एकर रोटावेटर मारणे ते 2 वेळा झाले, त्याचे 4,000 झाले. नांगरणीसाठीचे ₹2,500 आणि सरी पाडण्यासाठीचे परत ₹1,500. हा ₹8,000 चा खर्च झाला. मग त्याच्यानंतर परत किती बियाणासाठी म्हणजे रोपं असतील किंवा ऊसाचं बेणं असेल, तर साधारणतः एकरी आपल्याला ₹6,000 प्रति गुंठ्याचं बेणं लागतं आणि परत लागवड करायची म्हटलं तर ₹5,000 आमच्या इकडं रेट चालू आहे. म्हणजे प्रति एकरासाठी ₹6,000 ₹5,000 घेऊन लागवड करून देतात. तर हा झाला ₹11,000 आणि पहिला झाला ₹8,000 असे 19,000 आणि परत अजून इकडचा तिकडचा जर किरकोळ खर्च पकडला तर साधारणतः तो 2,000 ते ₹3,000 येतो. म्हणजे एकूण ₹22,000 खर्च झाला. तर 22,000 मध्ये यावर्षी आपल्याला कारखान्याने काय केलं, तर ₹3,000 प्रति टनाचा भाव दिला आहे. म्हणजे 7 त्रिक 21 म्हणजे इथं आपलं 7 टनाचं पैसे गेले, खर्च झाला. तर म्हणजे ते ॲव्हरेज आपल्याला त्या येणाऱ्या टनेजमधून पुन्हा परत कमी करावं लागते. कारण हा सुरुवातीला जेवढा खर्च झाला. तर त्यासाठी म्हणजे त्याला काय म्हणलं, खोडवामध्ये जिथं-जिथं तुला ऊसाची बेटे गेलेत किंवा तुटाळ झाले, अशा ठिकाणी काय कर, तू रोपं टाक किंवा कांडी टाकून घे. म्हणजे तिथलं जे तुटाळ आहे ते राहणार नाही व तुझं उत्पन्न जे आहे ते परत पुन्हा अजून 5 ते 6 टनानं नक्कीच वाढेल आणि याचा तुला नक्कीच फायदा होईल. आणि यावर्षी जरी तुझं तिसऱ्या पिकाला 40 ते 42 टनांनी जर परत ॲव्हरेज पडलं आणि हा या पद्धतीने जर तू परत लागवड केला, म्हणजे जिथं-जिथं तू कांडी टाकलाय किंवा रोप लावलाय, तर याचा फायदा तुला नक्की होईल आणि तुझा जो आता हा लागवडीचा खर्च आहे तो होणार नाही. तर त्यालाही पटलं. आता आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनाही हा पडलेला प्रश्न आहे. आता त्यांना हे कसं वाटतंय त्यांनी नक्कीच कमेंट करून कळवा आणि ही माहिती आवडल्यास लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.